श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 16 ऑक्टोबरला आज रात्री 8:40 होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती 17 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या गुरुवारी सायंकाळी 4:56 होणार आहेत. आणि उदय तिथीनुसार आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती 17 ऑक्टोबरला साजरी करायची आहे. या दिवशी आपण जी सत्यनारायण पूजा करणार आहे तर ती सुद्धा आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्याच करायची आहेत. तसेच या दिवशी व्रत देखील केलं जातं, तर हे व्रतसुद्धा आपल्याला उद्याच्याच दिवशी करायचं आहे. आज रात्री 12 वाजता आपल्याला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेर देवता, इंद्र देवता, चंद्र देवता यांचं पूजन करायचं आहे. कारण रात्री 12 वाजता माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. आणि यामुळे या वेळेमध्येच आपल्याला हे जे पूजन आहे तर हे करायचं आहे. कारण कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा असते तर ती त्या वेळेमध्येच केली जाते आणि उद्या सायंकाळी 4:56 ही पौर्णिमा संपणार आहेत. यामुळे रात्री आपण हे पूजन करू शकत नाही, म्हणून आजच रात्री 12 वाजता आपल्याला हे पूजन जे आहे तर ते करायचं आहे. तसेच काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला आजच्या दिवशीच करायचे आहेत आणि काही उपाय हे तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहेत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं आहे आणि रात्री 12 वाजता एक दिवा लावायचा आहे. हे स्वस्तिक काढल्याने आणि दिवा लावल्याने आपल्यावर अष्टलक्ष्मीची कृपा राहील, घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल, आर्थिक अडचणी दूर होईल. तर असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, कोजागिरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणजे या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणून साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या खूपच जवळ असतो आणि अमृताचा वर्षाव करतो. यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवलं जातं. चंद्राची किरणे त्या दुधामध्ये पडतात आणि हे दूध आपण पिल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपले सर्व रोग आजार हे बरे होतात असं म्हटलं जातं. आता या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एका ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकचा अर्थ कल्याण असा होतो. स्वस्तिकमध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश आहे. शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजेच स्वस्तिक. आता हे स्वस्तिक आपल्याला कधी काढायचं आहे तर हे स्वस्तिक आपल्याला उद्या काढायचं आहे. उद्या गुरुवार 17 ऑक्टोबरला तुम्हाला सकाळीच हे जे स्वस्तिक आहे तर हे काढायचं आहे. हे स्वस्तिक कुठे काढायचं आहे तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला हळद, कुंकू आणि तूप एकत्रित मिक्स करून घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन ह्या तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत. त्या स्वस्तिकला हळदी, कुंकू, अक्षदा तुम्हाला अर्पण करायच्या आहेत. यानंतर पुढचे स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघराजवळ काढायचं आहे. देवघराच्या मागच्या साईडला तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे. हे स्वस्तिक स्त्रीने काढले तर त्या स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही असे आपल्या पद्यपुराणामध्ये सांगितलेले आहे. नारीच्या मंगल भावनांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. तर हे एक स्वस्तिक आपल्याला आपल्या देवघराजवळ म्हणजे देवघराच्या पाठीमागे काढायचं आहे. तिथे सुद्धा हळदी कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे. यानंतर पुढचे स्वस्तिक हे आपल्याला
लक्ष्मीच्या ठिकाणी काढायचे आहेत. लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये जो पैसा असतो त्याला लक्ष्मी म्हटलं जातं. आणि ज्या ठिकाणी आपण ही लक्ष्मी ठेवतो आपल्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. तिजोरीमध्ये तुम्ही बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने हे स्वस्तिक काढू शकता. यानंतर पुढचे स्वस्तिक हे आपल्याला माता तुळशीजवळ काढायचं आहे. तुळशीपाशी हे स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. मग ते तुम्ही तुळशीच्या वृंदावनवरती काढू शकतात, तुळशीच्या कुंडीवरती काढू शकतात किंवा तुळशीपाशी तुम्ही हे स्वस्तिक काढलं तरीसुद्धा चालेल. यानंतर पुढचं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचं आहे. जिथे आपला गॅस ठेवलेला असतो तर त्या गॅसच्या मागच्या साईडला तुम्हाला हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे. आणि यानंतर पुढचे स्वस्तिक हे आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तर त्या दिव्याखाली जी प्लेट ठेवलेली असते, नसेल तर एक प्लेटमध्ये स्वस्तिक काढा आणि त्या स्वस्तिकवरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला उद्या संपूर्ण दिवसभर लावायचं आहे. असे हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला उद्याच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला काढायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आज रात्रीच 12 वाजता जेव्हा तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची पूजा करणार आहे त्याच वेळी तुम्ही हे स्वस्तिक तुमच्या घरामध्ये काढले तरीसुद्धा चालेल, ते सुद्धा अतिशय फलदायी ठरेल. त्याचबरोबर आज रात्री आपल्याला ठीक 12 वाजता अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत भ्रमण करत असते आणि फिरत असते. कोण जागे आहेत, जागे असणाऱ्या व्यक्तींना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते, आशीर्वाद देत असते. आणि म्हणून तिला आकर्षित करण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी एक दिवा आपल्याला लावायचा आहे. दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात, मातीचा, स्टीलचा, पितळेचा, कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेतला तरीही चालेल. दिव्यामध्ये शुद्ध गाईचे तूपच तुम्हाला घालायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला एक फुलवात घालायची आहे. फुलवात ही सर्वांनाच माहीत आहे कशी असते, तर ती एक फुलवात तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहेत. आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या साईडने तुम्हाला लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात, जी तुमची उजवी दिशा असते, उजवी बाजू असते, तर तुमच्या उजव्या हाताला हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला रात्री 12 वाजता प्रज्वलित करून लावायचा आहे. जेव्हा तुम्ही हा दिवा लावता तेव्हा त्या तुपाच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. माता लक्ष्मीला तुपाचा वास हवाहवासा वाटतो, अतिशय प्रिय आहेत आणि तिकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होत असते. यामुळे असा एक दिवा आपल्याला आज रात्री ठीक 12 वाजता घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे. यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रात्री 12 वाजल्यानंतरनं आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे. म्हणजे 12 वाजले की आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा काही वेळासाठी, अर्ध्या 1 तासासाठी उघडा करून ठेवायचा आहे. नसेल तुम्हाला शक्य तर घरातील लाईट जी आहे तर ती तुम्हाला कमीत कमी 3 वाजेपर्यंत, म्हणजे पहाटे 3 वाजेपर्यंत चालू ठेवायचे आहेत. घरामध्ये पूर्ण अंधार करू नका. जिथे अंधार असतो तिथे माता लक्ष्मी जात नाही, जिथे उजेड असतो तिथेच माता लक्ष्मी जात असते. नसेल तुम्हाला शक्य दरवाजा उघडा ठेवणं हरकत नाही, परंतु घरातील लाईट जी आहे तर ती बंद करू नका. घरामध्ये एका रूममध्ये तर तुम्हाला लाईट हा चालू ठेवायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.